नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या बुलेटिन मध्ये घेत असतो आपण आतापर्यंतच्या 3 महत्त्वाच्या बातम्यांचा सखोल आढावा, सखोल विश्लेषणासोबत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भातली। मराठा आरक्षण मराठा आरक्षण आंदोलकांचे नेते मनोज जरांगे यांनी आज दसरा मेळाव्यामध्ये काल भाषण करताना मराठा समाजाला प्रशासक आणि शासक बनायला सांगितलंय। मराठा समाज शासक आणि प्रशासक बनला तर नेत्यांपुढे हात पसरावे लागणार नाहीत, उलट नेतेच निवडून येण्यासाठी शासक आणि प्रशासक झालेल्या मराठा समाजापुढे हात पसरतील, असं मनोज जरांगेंनी दसरा मेळाव्यात उद्गार काढले। तर दुसरी बातमी आहे तळ कोकणातून। तळ कोकण ठाकरेंच्या शिवसेनेचा बालेकिल्ला। मात्र याच बालेकिल्ल्यातून आता एकही ठाकरे समर्थक शिल्लकच राहिलेला नाहीये, कारण राजन तेलींनी काल दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर शिवधनुष्य हाती घेतलं। मात्र एकेकाळी राणेंच्या कुटुंबाशी कधीच न पटणारे आणि दीपक केसरकर यांच्याशी उभा तंटा मांडणारे तेली आता त्यांच्याच मांडीला मांडी लावून सत्तेमध्ये बसतायत। त्यामुळे आता अनेक चर्चांना सुद्धा उधाण आले। तर तिसरी बातमी अमेरिकेतून। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हा माणूस जेव्हापासून अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झालाय तेव्हापासून भलतेच निर्णय घेतोय। अमेरिकेतील फेडरल सरकारच्या शटडाऊनमुळे आज पहिल्याच दिवशी या देशातील अनेक महत्त्वाची पर्यटन स्थळे तात्पुरती बंद पडली असून सत्ताधारी रिपब्लिकन पार्टी आणि विरोधातील डेमोक्रॅटिक पार्टी या दोन्ही पक्षांनी त्याचा दोष एकमेकांवर ढकलत आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या। त्यामुळे रिपब्लिकन पार्टी आणि डेमोक्रॅटिक पार्टी यांच्यातील मतभेदामुळे अमेरिकी संसदेमध्ये सरकारी खर्चाचं विधेयक मंजूर होऊ शकलेलं नाहीये। या आतापर्यंतच्या 3 महत्त्वाच्या बातम्या आहेत आणि याच 3 बातम्यांसोबत आपण आज सखोल विश्लेषण सुद्धा करणार आहोत। माझ्यासोबत काही ज्येष्ठ मान्यवर मंडळी सुद्धा असणार आहेत, त्यांची सुद्धा आपण या बातम्यांसंदर्भातलं सखोल विश्लेषण सुद्धा करणार आहोत। आपण या आतापर्यंतच्या 3 महत्त्वाच्या बातम्या आहेत। मनोज जरांगे पाटलांसंदर्भातली एक बातमी आहे। काल दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवरती त्यांनी मराठा समाजाला शासक आणि प्रशासक व्हायला सांगितलं। त्यामुळे आता जरांगे पाटील निवडणुकीत एंट्री मारतात का हे सुद्धा आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर दुसरी बातमी आहे तळकोकणातून। तळकोकणामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला आता धक्का बसलेला आहे। ठाकरेंचे खंदे समर्थक मानले जाणारे राजन तेली आता त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवरती शिवसेनेमध्ये प्रवेश केला। शिवधनुष्य त्यांनी हाती घेतलं। निलेश राणेंनी त्यांना शिवसेनेमध्ये खेचून आणलं। आणि तिसरी बातमी आपसुकच अमेरिकेमधली। आणि याच बुलेटिन मधली आपण पहिली बातमी पाहणार आहोत, ती म्हणजे अर्थातच मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भातली। मराठा आरक्षणाचा मुद्दा हा गेले काही वर्षांपासून खूप चालत आलेला आहे। मराठा आरक्षण आंदोलकांचे नेते मनोज जरांगे यांनी काल दसरा मेळाव्यामध्ये भाषण केलं आणि याच दसरा मेळाव्यातून मराठा समाजाला शासक आणि प्रशासक बनायला त्यांनी सांगितलं। मराठा समाज शासक आणि प्रशासक बनला तर नेत्यांपुढे हात पसरावे लागणार नाही, उलट नेतेच निवडून येण्यासाठी शासक आणि प्रशासक झालेल्या मराठा समाजापुढे असे हात पसरतील, असं मनोज जरांगेंनी दसरा मेळाव्यामधून त्यांनी सांगितलेलं होतं। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी माझ्यासोबत आता असणार आहेत ओबीसी नेते नवनाथ वाघमारे आणि मनोज जरांगेंचे समर्थक आबासाहेब पाटील। आपल्या दोघांचं सुद्धा स्वागत आहे, तुम्ही जय महाराष्ट्रमध्ये आलात त्याबद्दल। मी सर्वप्रथम जाणार आहे ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांच्याकडे। नवनाथजी, काल दसरा मेळाव्याचं भाषण तुम्ही जरांगेंचं ऐकलं असेल। जरांगेंनी विविध मुद्द्यांना सुद्धा हात घातलेला होता, त्यातलाच हा एक मुद्दा आहे शासक आणि प्रशासक होण्याचा। मनोज जरांगेंनी मराठ्यांना सल्ला दिला, शासक आणि प्रशासक व्हा, कोणासमोरही हात पसरायची वेळ येणार नाही। आगामी महानगरपालिकांच्या निवडणुका सुद्धा येऊ घातल्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, याच्यामध्ये निवडणुकीच्या रिंगणात आता जरांगे उतरण्याची चिन्ह दिसतात, काय सांगाल? खरं तर मनोज जरांगेंनी ही वेळ घातलेली आहे। हं, 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी मोठा एल्गार केला होता हं, की आम्ही 288 उमेदवार लढू। त्यावेळेस सुद्धा मी अनेक वेळा सांगितलं की मनोज जरांगे फक्त सरकारला असेल राज्यकर्त्यांना धमकावण्याचा प्रयत्न करतात, की निवडणुका लढू शकत नाहीत। आणि त्यांनी निवडणुका लढल्या असतात, आम्ही त्याला शुभेच्छा सुद्धा दिलेल्या होत्या, कारण की जर त्यांनी गरीब मराठ्यांसाठी काम करत असतील तर त्यांनी हं, निवडणुका लढल्या असत्या। हं, परंतु मनोज जरांगे हे गरीब मराठ्यांसाठी काम करत नाहीत, हे प्रस्थापितांसाठी लढताय, कुठल्या कुणाच्या तरी इशाऱ्यावर लढण्याचं काम करताय। गेल्या अनेक दिवसापासून पूर्ण राज्यातील गरीब मराठ्यांना सुद्धा आता कळायला लागले बऱ्याचशा प्रमाणात, परंतु आणखी समोर कोणी येत नाही। परंतु येणाऱ्या काळात सगळ्या गोष्टी हे होतील। आता त्यांनी अनेक लोकांचे इंटरव्ह्यू सुद्धा विधानसभेच्या टायमिंगला घेतले, अनेक लोकांना तिथं बोलवून घेतलं, आंतरवाली सराटीमध्ये गर्दी करण्याचं काम केलं।
त्यावेळी खूप लोकांना असं वाटत होतं किंवा आपण मनोज जरांगे पाटलामुळे आपल्याला विधानसभेचं तिकीट मिळत, विधानसभेची उमेदवारी मिळेल आणि आपण कुठेतरी निवडून येऊ किंवा पराजय म्हणजे हार जीत ह्या चालत राहतात, पण उमेदवारी मिळण्यासाठी तिथं म्हणजे चढावड लागली होती आणि खूप दररोज शेकडो लोक तिथं उमेदवारीसाठी येत होते, गाड्याची गाड्या शेकडो गाड्या घेऊन तिथं शक्ती प्रदर्शन त्या अंतर्गत सराटीत करत होते. परंतु मनोज जरांगेंनी आयत्या वेळी काय केलं तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. त्यांच्यासोबत ते हम्म, राजरत्न हम्म, आंबेडकर असतील, हम्म, ते नोमानी असतील, हे सुद्धा लोक मनोज जरांगेच्या नादी लागले आणि अगदी राजरत्न आंबेडकरांना काय त्याच्यामध्ये अनुभव आलाय. हम्म. राजरत्न आंबेडकरांना अक्षरशः म्हणजे 500 मतं सुद्धा त्या बदनापूर विधानसभेमधून मिळाले नाही आणि राजरत्न आंबेडकर जरांगे यांना जवळजवळ भेटून त्यांनी पाठिंबा देण्याचं काम केलं, परंतु मनोज जरांगेंनी त्यांच्यासाठी एक शब्द सुद्धा खर्ची घातला नाही. म्हणजे आपल्या स्वतःच्या आपल्याला पाठिंबा देणारा आपल्याला सहकारी म्हणून घेतलं तरी बी त्याला सुद्धा तुम्ही वाऱ्यावर सोडलं. त्यामुळे मनोज जरांगेचं रिमोट कंट्रोल हे खरं तर बारामतीच्या काकाकडे आहे, शरद पवार साहेबांकडे आहे जरांगेंचं आणि रिमोट दुसरं काय. कंट्रोल हे बारामतीच्या काकांकडे आहे असं नवनाथ वाघमारे म्हणतात. आबासाहेब पाटील, तुम्ही कसं बघता येईल त्यांच्या या टीकेकडे? आपल्या आजची जी चर्चा आहे ही राजकारणावरती चर्चा आहे, निवडणुकीच्या संदर्भामधली चर्चा आहे. हम्म, आणि मनोज जरांगे पाटलांची जी काही भूमिका आहे तर ते स्वतःहून ते मांडतील. हम्म, आणि त्यांच्या भूमिकेसंदर्भामध्ये मला बोलता येणार नाही, कारण त्यांचा पुढचा प्लॅन काय आहे किंवा त्यांनी निवडणूक लढणार की नाही लढणार हे तेच सांगू शकतील. हम्म, परंतु मी आपलं लक्ष वेधू इच्छितो की आतापर्यंत समजा जातीच्या आधारावरती जर इलेक्शन निवडणूक लढवायचं ठरलं हम्म, तर याच्या पाठीमागचा सुद्धा इतिहास आपण तपासला पाहिजे. यापूर्वी सुद्धा अनेकांनी असे प्रयत्न केलेले आहेत. अनेक संघटना उतरल्या, संघटनांनी पक्षात रूपांतर केलं, त्याने निवडणुका लढवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना कुठपर्यंत यश आलेलं आहे हे तर आपण आता बघितलेलं आहे. आपल्या माध्यमातून ते अनेक वेळा विश्लेषण झालेलं आहे. हम्म. मला एकच सांगायचं की निवडणूक लढणं किंवा निवडणुका लढवणं हा काही लोकशाहीचा भाग आहे. त्याच्यामध्ये कोणाच्या मनात आलं, कुणी वाटलं उद्या कुणी निवडणूक लढवू शकतो. या देशामध्ये, या राज्यामध्ये कुणी कुठेही उभा राहू शकतो आणि त्याच्या संदर्भामध्ये फारसा मोठा विषय असं काही नाहीये. परंतु काही अनेक वेळा निवडणुकीच्या भूमिका घेतल्या जातात, बदलल्या जातात. हम्म. राजकीय पक्षांच्याकडून सुद्धा अनेक विविध वेळेला जाहीर पण केलं जातं की आम्ही या ठिकाणी लढणार आहे. काही हो. ठिकाणी मोठे मोठे पक्ष सुद्धा माघारी घेतात. परंतु आजचा जो विषय आहे की मनोज जरांगे पाटील हे निवडणूक लढवणार की नाही लढवणार या बाबतीत ते स्वतः सांगू शकतील किंवा त्यांचे काही कार्यकर्ते असतील हम्म, ते सांगू शकतील. ह्याच्यावरती आता त्यांचे काही माझं या विषयावरती चर्चा झालेली नाही किंवा मला त्याच्यावरती तसं भाष्यही करता येणार नाही. हम्म. बर. पण आपण जसं जर आता बघितलं असेल आबासाहेब, तर काल जरांगे यांनी सुद्धा अशी घोषणा केलेली होती की आता म्हणजे त्यांचा थेट जो रोख होता तो म्हणजे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरचा होता. मराठ्यांना सक्षम करण्याचं, बळकटी देण्याचं काम जरांगे वारंवार करतायत, समाज बळकट करतायत. मात्र याच्यामधून निवडणुकांमधून आता उतरायचं, एक वेळ आपण आंदोलनासाठी लढा देत होतो, मराठा आरक्षणासाठी लढा देत होतो, लढा अजून संपलेला नाहीये, लढा सुरूच आहे. मात्र यामधून आता निवडणुकांमध्ये उतरणं, एक चेहरा व्हावं, एक नेता व्हावं अशी स्वप्न आता जरांगेंना पडू लागलेत. बघा, गेल्या 75 वर्षापासून मराठा समाजातले प्रस्थापित घराणे हम्म, त्या ठिकाणी राजकारण करत आहेत. अनेक नेते त्या ठिकाणी वर्षानुवर्षे त्यांच्या घरातच आमदारकी आहेत, त्यांचे नातू पंतू त्यांच्याच घरातले सगळे ह्या सगळ्या प्रस्थापित व्यवस्थेनं जर मराठा समाजाला कुठं काही मदत केली राजकारणातून, राजकारणात सक्षमीकरण हे त्या नेत्यांचं आणि त्यांच्या घराण्याचं सक्षमीकरण झालेलं आहे. हम्म, आजही तळागाळातला कार्यकर्ता जो मराठा समाज वरती आलेला आहे त्याला सुद्धा ही मराठा समाज घराने मानत नाहीत हम्म, किंवा त्यांना जवळ घेण्याचा प्रयत्न करत नाहीत. हम्म, हे सगळे बहुजन समाजामध्ये तीच परिस्थिती आहे आणि मराठा समाजात सुद्धा तीच परिस्थिती आहे. आता जे काही कार्यकर्ते नवीन येत आहेत, उभारी घ्यायचा प्रयत्न करतात किंवा ते पुढे येण्याचा प्रयत्न करतात, त्याला कधीही त्या समाजातले नेते किंवा त्यांची घराणे स्वीकारत नाहीत. हम्म, अनावधानाने काही वरिष्ठ नेते किंवा पक्षाचे काही नेते त्यांनी जर एखादा चळवळीचा कार्यकर्ता वरती घेतला तर तो पुढे जातो. परंतु हे कधीच की आज मी आता नवनाथ वाघमारे सुद्धा आपल्या पॅनेलवरती आहेत. हा, त्यांना सुद्धा कल्पना असेल की पूर्वीपासून तुम्ही बघा की आज आतापर्यंत जे राजकीय घराणे आहेत ती 50-50, 60-60 वर्षापर्यंत तीच घराणे आहेत ना. परंतु आज ज्या पद्धतीनं ओबीसीतल्या काही लोकांनी चुकीच्या पद्धतीने ती मांडणी केली की राजकारणात पुढारलेले मराठे आहेत आणि ते पुढारलेल्या मराठ्यांनी कधीच मराठा समाजाला सोबत घेतलं नाही ना. आणि मनोज जरांगे पाटलांनी जो शब्द वापरलेला आहे त्या मताशी मी सहमत आहे.
त्याच्यामध्ये दोन गोष्टी आपल्याला घ्याव्या लागतील की पहिला मुद्दा शासनाचं सक्षमीकरण म्हणजे शासन स्तरावरती मराठा विद्यार्थ्यांनी भाग घ्यायला पाहिजे, त्याच्यामध्ये गेलं पाहिजे. आज फक्त आंदोलनामध्ये येणारे विद्यार्थी त्यातले किती जण त्याच्यामध्ये थोडा IAS IPS होण्यासाठी प्रयत्न करतायत किंवा त्याच्यामध्ये नोकऱ्या बर. साठी किती लोक प्रयत्न करतायत, हम्म. व्यवसायासाठी किती, हा पण संशोधनाचा भाग आहे. खरं आहे, तुम्ही म्हणताय राजकारणात आबासाहेब येणाऱ्या पाटील सुद्धा हा संशोधनाचा भाग आहे. मी एक छोटीशी प्रतिक्रिया घेण्यासाठी नवनाथ वाघमारेंकडे जाणार आहे. नवनाथजी, मला सांगा, जर जरांगे पाटील जर निवडणुकांच्या रिंगणात उतरले आणि जर आपलं पुढचं भवितव्य जे आहे ते आता समाजासाठी, समाजाच्या कल्याणासाठी जर वापरायला सुरुवात केली, तर ओबीसी समाजासमोर किंवा ओबीसी नेत्यांसमोर विशेष करून याचं कसं आव्हान असेल? नाही, आव्हान वगैरे काही असणार नाही, कारण जरांगे पाटलांचं पूर्ण मला अभ्यास झालाय. आम्ही दोघंही एका जिल्ह्यातले आहोत, एका मतदारसंघातले आहोत आणि विधानसभेला पाहिलं, त्यापूर्वी सुद्धा पाहिलं. आबासाहेब पाटलांनी रास्त भूमिका मांडली की बाबा प्रस्थापित मराठ्यांनी आजपर्यंत कुठल्या गरीब मराठ्यांना राजसत्तेमध्ये येऊन दिलं नाही. आम्ही सुद्धा मान्य करतो. अक्षरशः मी सुद्धा स्वतः मी कुठल्या जातीचा द्वेष करत नाही. मी मराठा समाजाच्या एक उमेदवार वंचित बहुजन आघाडीचे हिंगोली विधानसभेचे उमेदवार होते, त्यांचा स्वतः प्रचार सभेला मी गेलेलो आहे. फक्त माझी इच्छा होती किंवा विस्थापित मराठ्यांना तिकीट मिळाली पाहिजे, उमेदवारी मिळाली पाहिजे, प्रस्थापित मराठ्यांना उमेदवारी मिळाली पाहिजे. परंतु जरांगे काय करतात, प्रस्थापित मराठ्यांच्या इशाऱ्यावर त्यांचा जेवढा आदेश येईल, त्यांचं जेवढं नियोजन येईल तेवढं बोलण्याचं काम करतात, तेवढं सांगण्याचं काम करतात आणि येणाऱ्या काळात सुद्धा तेच होणार आहे. आबासाहेब पाटलांना मी आता सांगू शकतो किंवा जरांगेंनी खरं जर जरांगेला गरीब मराठ्यांची कळकळ असेल ना, गरीब मराठ्यांविषयी जर त्याला कुठेतरी आपुलकी असेल, त्याला जर गरीब मराठी जर राजसत्तेमध्ये यावत असतील, तर नक्कीच त्यांनी या आता महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये निवडणुका लढून दाखवाव्यात. परंतु मी आज सुद्धा ठाम सांगतो की जरांगे निवडणुका लढू शकत नाहीत. त्याला शरद पवारांचा आदेश येईल, एकनाथ शिंदेचा आदेश येईल आणि त्याच्या पुढे जरांगेचं काही चालत नाही. कारण की जरांगेचं आंदोलन आहे खरं तर 80% आंदोलन, 70-80% आंदोलन ह्या शरद पवार आणि एकनाथ शिंदेच्या नक्कीच. आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती नक्कीच वाघमारेजी, या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपल्याला पुढे काय होतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र एक मोठी बातमी आहे तळ कोकणातून, कारण तळ कोकणामध्ये काल शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जाणारा, ठाकरेंचा बालेकिल्ला मानला जाणारा, याच बालेकिल्ल्याला धक्का बसलेला आहे. कारण आता तळ कोकणामधून एकही ठाकरे समर्थक शिल्लक राहिलेला नाहीये. कारण राजन तेलींनी काल दसऱ्याच्या मुहूर्तावरती ठाकरेंच्या शिवसेनेचा बालेकिल्ला, मात्र याच बालेकिल्ल्यातून आता राजन तेलींनी आता शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. शिवधनुष्य त्यांनी हाती धरलेला आहे. मात्र एकेकाळी राणेंच्या कुटुंबाशी कधीच न पटणारे आणि दीपक केसरकर यांच्याशी उभा तंटा मांडणारे तेली आता त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसतायत. त्यामुळे आता अनेक चर्चांना सुद्धा उधाण आलेलं आहे. शिवधनुष्य हाती घेतलं, मात्र एकेकाळी राणेंच्या कुटुंबाशी सुद्धा त्यांचं कधीच पटलेलं नव्हतं, असं सुद्धा आता बोललं जात आहे. त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता नेमकं काय होतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः राजन तेली जोडले गेलेले आहेत. राजनजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये. मला सांगा, नेमकं तुम्ही आता ठाकरेंची साथ सोडलीत, ही साथ सोडण्यामागची नेमकी कारणं काय होती? का असं वाटलं की बाबा आपण आता एकनाथ शिंदेसोबत जायला हवं? जे कार्यकर्ते आता नगरपालिका, जिल्हा परिषद डोळ्यासमोर आहे आणि आज संघटनेची बांधणी ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होती, जे आम्ही सांगत होतो, ते दुर्दैवाने त्याकडे होताना दिसत नाही. आणि म्हणून मग शेवटी त्या कार्यकर्त्यांना न्याय मिळायला पाहिजे. जिल्हा परिषद, नगरपालिका, शेवटी विधानसभा 5 वर्षांनी एकदा येतात, ह्या जिल्हा परिषद, पंचायत समित्या 5 वर्षांनी येतात. विधानसभेला एखादाच उमेदवार असतो, पण ह्या जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या माध्यमातून अनेक कार्यकर्त्यांवर नाही तर अन्याय होऊ शकतो. आणि म्हणून त्यांच्यासाठी, जे आपल्यासाठी राबले, त्यांच्यासाठी हा निर्णय घेणं या ठिकाणी मला योग्य वाटलं. आणि शेवटी विकासाची जी कामं आहेत, ती कामं पण या ठिकाणी व्हायला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आजचा जो निर्णय घेतला, हा निर्णय त्याच्यामुळे मला या ठिकाणी घ्यावा लागला. बर, पण राजनजी, मला एक सांगा, राणे कुटुंबाचं तुमचं कधीच पटलेलं नाही आणि अशातच तुम्ही निलेश राणेंशी मध्यस्थी करून तुम्ही आता शिवधनुष्य हाती घेतलं. मग हे सगळं काय झालं? हे कसं जुळून आलं सगळं? पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. निलेश राणे आणि माझे संबंध पूर्वीपासून होते आणि आजही तसेच आहेत. जरी मी कुठेही होतो तर त्यांचे माझे संबंधामध्ये दुरावा कधीच नव्हता. तर त्याच्यामुळे ते फक्त माझी जी काय तिथली जी काय गोष्ट होती, ती पालकमंत्र्यांच्या संदर्भातली गोष्ट होती. बाकी माझं कोणाशी त्यांच्याशी वैयक्तिक भांडणाचा, वैयक्तिक वादाचा हा कधी विषयच नव्हता. पूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा हा एक कुटुंब म्हणून आम्ही सगळे वागत होतो एका पार्टीमध्ये. पण दुर्दैवाने काही गोष्टी घडल्यात आणि त्याच्यामुळे ते गैरसमज
त्यांनी करून घेतलेत आणि मग तसे होत गेलेत पुढे. तर निलेश राणे यांच्याशी माझा काय वैयक्तिक वाद असण्याचं काही कारण नाही आणि ते उलट माझ्याशी पहिल्यापासून चांगलं होतं, आजही चांगलं आहे आणि ते पुढेही तसं चांगलं राहील. पण राजनजी मला एक सांगा, आता आपण जर अख्खा तुमचा तळ कोकणातला इतिहास संबंध महाराष्ट्रानं बघितलेला आहे, महाराष्ट्राला तुम्ही परिचयाचे आहात, महाराष्ट्राला तुमचं काम सुद्धा माहिती आहे. पण एक गोष्ट महाराष्ट्राने बघितली ती म्हणजे दीपक दीपक केसरकर आणि तुमच्यातली कडवी झुंज. आता याच दीपक केसरकरांसोबत आता तुम्ही मांडीला मांडी लावून सत्तेमध्ये बसताय. काय म्हणजे आता रोज तोंड बघावी लागणार आहेत आता. आधी तुम्ही तोंड बघतही नव्हता. नाही, कसं आहे शेवटी कार्यकर्त्यांसाठी काही निर्णय आपल्या स्वतःसाठी घ्यायचे नसतात. बर. काही निर्णय हे कार्यकर्त्यांसाठी असतात. हम्म. आणि शेवटी शिंदे साहेबांनी त्याचप्रमाणे उदय सामंत असतील, निलेश राणे असतील या सगळ्यांनी मिळून शब्द दिला की खाली कार्यकर्त्यांना आपण योग्य न्याय देऊ. जे कार्यकर्त्यांना खाली विकासाला पैसे आहेत ते त्या ठिकाणी देऊ. आणि आता युतीचं राज्य आहे. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, सगळीच मंडळी ही चांगली मंडळी आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याकडे इकडे काम होताना सगळ्यांना खाली तळागाळापर्यंत न्याय मिळेल हाच उद्देश याच्या मागचा आहे. बाकी कुठलाही उद्देश कुठल्याही पदाच्या लालचेसाठी कुठल्याही बाबा काहीतरी मिळावं हा माझा कुठलाही हेतू नाही किंवा मी कुठल्याही अशी गोष्ट त्यांच्याकडे बोललो नाही. फक्त आज खाली काम करायला मिळालं पाहिजे, कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे एवढाच विषय आजच्या या सगळ्या जो पक्ष प्रवेशाच्या मागे उद्देश. पण ठाकरेंसोबत असताना राजनजी तुम्हाला कामाची संधी नाही मिळाली कधी, की पायखेचीपणा झाला ठाकरेंसोबत असताना? नाही बघा, मी उद्धव साहेब असतील मी त्यांना मनापासून धन्यवाद देईन. पण प्रश्न असा आहे की खाली ज्या पद्धतीने बांधणी व्हायला पाहिजे होती, गेली 6 महिने मी असेन, वैभव नाईक असतील, सतीश सावंत असतील, जीव परकर असतील, संदेश पारकर असतील, आम्ही सगळे मिळून त्यांना सांगत होते की इथं एक जिल्हा प्रमुख करा आणि सगळी खाली गाव वाईज आपण जी पूर्वीची संघटनेची पद्धत तशीच आहे. मी काय त्या कोणाला दोष देत नाही, परंतु ती आपण त्या ठिकाणी काही ठिकाणी बदलली पाहिजे, काही कामाची पद्धत बदलली पाहिजे, नवीन याच्याप्रमाणे आपण बदललं गेलं पाहिजे. पण दुर्दैवाने त्यांनी होय म्हटलं होतं परंतु ते झालं नाही. बाकी काय त्यांच्यावर कोणाची नाराजी असण्याचं काय कारण नाही. पूर्वी हा सगळा गड होता, त्यांच्या सगळ्यांच्या हाताखाली आम्ही काम केलेलं आहे आणि म्हणून मग जर काय होत नसेल तर कार्यकर्त्यांचं नुकसान होतं. आता निवडणुकीला जास्त दिवस नाहीत, निवडणुका जाहीर झाल्यासारख्याच आहेत आणि म्हणून मग हा निर्णय या ठिकाणी घ्यावा लागला. म्हणजे जर बांधणी नसेल तर उद्या कसं हे सगळ्या यांच्या समोर जाणार आहोत हा सुद्धा प्रश्नच होता आणि म्हणून हा निर्णय मला या ठिकाणी घ्यावा लागला. ठीक आहे, निर्णय घेतलात तुम्ही, काळजावर दगड ठेवूनच अर्थात तुम्ही निर्णय घेतला असेल. पण एक गोष्ट अजूनही म्हणजे संबंध महाराष्ट्राला जाणून घ्यायची आहे. तुम्ही जेव्हा ठाकरेंची साथ सोडायला तयार झालात तेव्हा उद्धव ठाकरेंशी तुमचं बोलणं झालं होतं? तुमची मनधरणी करण्याचा प्रयत्न कोणी केला होता का? नाही नाही, मी खरं म्हणजे साहेबांशी बोललेलो नाही. मी कोणालाच सांगितलं नव्हतं. मी काल एकट्यानेच प्रवेश केला. मी कोणालाही मी बरोबर घेतलं नाही, कोणालाही सांगितलं नाही. माझी उदय सामंत असतील, निलेश राणे 2 दिवसापूर्वीच आमची चर्चा झाली आणि मग त्यांनी निर्णय घ्यायचा ठरला की आपण असा घ्यायचा. मी सांगितलं बा आता अचानक असा निर्णय घेतला तर आपल्याला कार्यकर्त्यांना आणता येणार नाही. पण ते म्हणे नाही, मूड तर चांगला आहे आणि त्या दिवशी करा आणि मग नाही तर ह्या गोष्टी होतच राहतील. आणि मग त्याच्यानंतर कालचा निर्णय मी घेतला. कारण परवापर्यंत मी मुंबईतच होतो, काल 1 दिवसासाठीच गेलो होतो आणि मग त्यावेळी चर्चा होऊन मग हा निर्णय त्या ठिकाणी घेतला. मी उद्धव साहेबांची चर्चा माझी झालेली नाही. बरं, राजन तेली तळ कोकणातलं एक नेतृत्व म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्यांचा आता पुढचा प्लॅन कसा असेल आणि नेमकी कशा पद्धतीने आता तळ कोकणाचा विकास करण्यासाठी राजन तेली आता पावलं उचलू शकतात? आता खरं म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्गात युतीच्या माध्यमातून आमदार जास्त शिवसेनेचे आहेत आणि उद्या ती वाढण्यासाठी आता फक्त कणकवलीत नाही आहे तर कणकवलीले काही कार्यकर्त्यांची जी मागणी आहे त्यांची कालपासून फोन आहेत. मग जिथं जिथं मदत करता येईल तिथं संघटना बांधणे हा माझा आवडीचा विषय आहे आणि त्या दृष्टिकोनातून काम करणं, जबाबदारी घेणं आणि ती जबाबदारी जी देतील ती जबाबदारी घेऊन लोकांच्या पर्यंत जाणं हाच त्याच्यातला प्रमुख उद्देश आहे. आणि जितकं आपल्याला संघटना म्हणून बांधता येईल ती त्या ठिकाणी बांधणं हाच प्रमुख मला या ठिकाणी काम करायचं आहे. नक्कीच नक्कीच राजनजी. त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता नेमकं तळ कोकणामध्ये आम्हाला कोणता बदल पाहायला मिळेल हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार. मात्र एक मोठी बातमी आहे, डोनाल्ड ट्रम्प हा माणूस जेव्हापासून अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झालाय तेव्हापासून
त्याच्या निर्णयांनी अक्षरशः संपूर्ण जगाला हैराण करून ठेवलंय. अमेरिकेतील फेडरल सरकारच्या शटडाऊनमुळे आता आज पहिल्याच दिवशी या देशातील अनेक महत्त्वाची पर्यटन स्थळं तात्पुरती बंद पडली आहेत. आणि असं असलं तरी सुद्धा सत्ताधारी रिपब्लिकन पार्टी आणि विरोधातील डेमोक्रॅटिक पार्टी या दोन्ही पक्षांनी त्यांचा दोष एकमेकांवर ढकलत आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या. रिपब्लिकन पार्टी आणि डेमोक्रॅटिक पार्टी यांच्यातील मतभेदामुळे अमेरिकी संसदेमध्ये सरकारी खर्चाचं विधेयक मंजूर होऊ शकलेलं नाही. आणि याच पार्श्वभूमीवरती सध्या मोठा असंतोष सध्या ट्रम्प सरकार विरोधात अमेरिकेमध्ये पाहायला मिळतो. आणि या संदर्भामध्ये आपल्यासोबत बोलण्यासाठी आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक शैलेंद्र देवळानकर सर आपल्यासोबत आहे. शैलेंद्र सर, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये. नमस्कार सर, मला सांगा, आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता अमेरिकेमध्ये जो असंतोष निर्माण झाला, कारण पर्यटन स्थळ तात्पुरती जरी बंद होत असली तरी पर्यटनावरती संपूर्ण देश चालतो. पर्यटनासारखे जर एखादं जर क्षेत्र जर बंद झालं असेल तर याचा परिणाम या अमेरिकेवरती कसा होऊ शकतो? नाही, केवळ पर्यटन नाहीये. पर्यटनाबरोबर तुमचे व्हिसा ऑफिसमध्ये काम करणारे कर्मचारी असतील, त्यांच्या नॅशनल पार्कच्या बाबतीमधला असेल, त्यांचे मोन्युमेंट्स आहेत, त्याचा मेंटेनन्स असेल, याशिवाय अनेक अशा बाबी आहेत. अगदी ट्रेड मधले सुद्धा अनेक सबऑर्डिनेट कर्मचारी आहेत. या सगळ्यांना जवळपास 7.5 लाख कर्मचारी हे आहेत आणि हे सगळेजण आता सक्तीच्या रजेवर, ज्याला फरलॉ असं म्हणतात, त्याच्यावरती जाणार आहेत. आणि ह्या सगळ्यांमध्ये असुरक्षितता आहे, या सगळ्यांमध्ये भीती आहे. याचं कारण असं आहे की या वेळेसचा शटडाऊन हा पहिल्या शटडाऊन पेक्षा वेगळा आहे. पहिले म्हणजे ज्या वेळेला डोनाल्ड ट्रम्प पहिल्यांदा राष्ट्राध्यक्ष झाले होते 2016 ते 2020च्या दरम्यान, त्यावेळेला 35 दिवसांचा शटडाऊन झालेला होता. आणि त्यापेक्षा सुद्धा 35 दिवसानंतर मात्र परत कर्मचारी कामावरती आले होते. पण यावेळेला भीती अशी आहे की डोनाल्ड ट्रम्प ज्या पद्धतीने कर्मचाऱ्यांची कपात करत आहेत, यापूर्वी त्यांनी 10,000 कर्मचाऱ्यांना इलॉन मस्कच्या सांगण्यावरनं कमी केलेलं आहे. आता कर्मचाऱ्यांना भीती की हे गेल्यानंतर परत येतील की नाही, आणि त्यामुळे असंतोष आहे, त्यामुळे भीतीचं वातावरण आहे, त्यामुळे अस्थिरता आहे. आणि डोनाल्ड ट्रम्प हे तुगलकी निर्णय यावेळेचं कारण हे फार वेगळं आहे. म्हणजे त्यांनी एक बराक ओबामांच्या काळामध्ये ओबामा हेल्थ केअर नावाची एक स्कीम सुरू झाली होती. बरं, ही कोणासाठी होती? तर बेसिकली जे ब्लॅक अमेरिकन्स आहेत, गरीब आहेत, ज्यांना जे हेल्थ सर्व्हिसेस, महागड्या हेल्थ सर्व्हिसेस हे करू शकत नाही, अफोर्ड करू शकत नाही, अशांना अनुदान देणं, यांना सबसिडीज देणं, स्वस्तामध्ये मेडिकल ट्रीटमेंट देणं, हेल्थ केअर सर्व्हिसेस देणं, यासाठी ही सर्व्हिस सुरू झाली होती. खरं तर मिडल क्लाससाठी, लोअर मिडल क्लाससाठी ही स्कीम आहे. आणि डोनाल्ड ट्रम्प यांना असं वाटते की हा वेस्ट ऑफ मनी आहे, हा वायफळ खर्च आहे, आणि त्यामुळे त्यांना हे सगळं बंद करून टाकायचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं आत्ताचा हा शटडाऊन झालेला आहे. डेमोक्रॅटिक पक्ष ऐकायला तयार नाहीये. आणि मला असं वाटतं की हा शटडाऊन लवकर मिटणार नाही. याचं कारण लक्षात घ्या की मार्च पासून यावरती चर्चा चालू आहे, ह्या विधेयकावरती, वित्त विधेयकावरती. मार्च पासून, जर आता आपण ऑक्टोबरमध्ये आहोत, आतापर्यंत जर हा विषय सुटला नाही तर पुढच्या 2-3 आठवड्यामध्ये किंवा 2-3 दिवसांमध्ये, आठवड्यामध्ये, 10 दिवसांमध्ये सुटेल अशी सुतराम शक्यता नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की हा जो शटडाऊन आहे हा मोठा चालेल. आणि त्याच्यामुळे ऑलरेडी महागाई अमेरिकेमध्ये वाढायला लागलेली आहे आयात शुल्क धोरणामुळे. आणि आता बेरोजगारीचा देखील मोठा बडगा हा अमेरिकन सर्वसामान्य नागरिकांवरती येण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण शैलेंद्र सर, जर आपण बघितलं असेल तर हा फक्त आता अमेरिकेपुरता आता प्रश्न सध्या उपस्थित झालेला आहे. मात्र याचे परिणाम इतर देशांवरती कसे होऊ शकतात आणि विशेष करून आपल्या भारतावरती याचे काही परिणाम होऊ शकतात का? हे बघा, हा जरी अमेरिकेचा अंतर्गत प्रश्न असला तरी आजचं जे जग आहे ग्लोबलाइज्ड वर्ल्ड आहे. आणि अशामध्ये असं कोणतंही क्षेत्र नाहीये की जे एखादी आंतरराष्ट्रीय घडामोड घडती आणि आम्ही म्हणतो की आमच्यावर त्याचा काही परिणाम होणार नाही. याचं कारण असं आहे की आज 124 देशांमध्ये साधारणतः 3.25 कोटी भारतीय राहत आहेत. जर आपण अमेरिकेचा विचार केला तर आज अमेरिकेमध्ये 51 लाख भारतीय हे आज अमेरिकेमध्ये आहेत. त्यापैकी साधारणतः 18 लाख लोकांना ग्रीन कार्ड म्हणजे अमेरिकेचं नागरिकत्व मिळालेलं आहे. आता यापैकी देखील ह्या 7.5 लाखांपैकी अनेक भारतीय असण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही. त्यामुळे हा परिणाम त्यांच्यावरती होणार आहे. दुसरं असं आहे की यातनं 2 गोष्टी ज्या प्रामुख्याने प्रतिबिंबित होतात. त्यातलं पहिलं तर अमेरिकेमध्ये झालेलं राजकीय ध्रुवीकरण, म्हणजे ज्याला आपण स्ट्रिक्ट पॉलिटिकल पोलरायझेशन म्हणतो, हे आपल्याला दिसून येतं. दुसरं जे आहे ते म्हणजे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेची दयनीय अवस्था, म्हणजे त्यांना हेल्थ केअर सर्व्हिसेस बंद कराव्या लागतात. याचाच अर्थ असा आहे की येत्या काळामध्ये डोनाल्ड ट्रम्प सारखा व्यक्ती, जो अनेक तुगलकी निर्णय केवळ अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेची अवस्था सुधारावी म्हणून घेतो आहे, तो भविष्यामध्ये अनेक असे निर्णय घेऊ शकतो आपली अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी की ज्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवरती होऊ शकतो. ऑलरेडी आपल्यावरती 50% टॅरिफ सांगितल्यामुळे
जवळपास 32 अब्ज डॉलर्सचे जे गुड्स आहेत, त्यामध्ये विशेष करून लेदर गुड्स असतील, गार्मेंट्स आहेत, जेम्स आणि ज्वेलरी आहेत, त्याच्यामध्ये काम करणारे जवळपास साधारणतः आपण धरून चालू की 50 लाख जे कामगार आहेत त्यांच्यावरती याचा अफेक्ट होऊ शकतो. त्यामुळे ऑलरेडी आपल्याला त्याची पिंचिंग ज्याला म्हणतो, त्याची कळ जी आहे ती आपल्याला सहन करावी लागते. त्यामुळे अमेरिकेचा कोणताही निर्णय हा अप्रत्यक्षपणे भारतावर आणि जगावरती परिणाम करणारा ठरणार आहे. बर, नक्की शैलेंद्र सर, पण या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा मानला जातो तो म्हणजे शेअर बाजार. या शेअर बाजारावरती याचा कसा परिणाम होऊ शकतो का? नाही, तो यासाठी इथं होणार नाही की हा तसा अमेरिकेचा अंतर्गत इश्यू आहे. याचा भारताशी निगडीत अशा स्वरूपाने नाही की ह्या शटडाऊनमुळे भारताच्या व्यापारावरती किंवा जगाच्या व्यापारावरती परिणाम होईल. शेअर मार्केट हे सेंटिमेंटवरती चालणार आहे. त्यामुळे हा त्यांच्या अंतर्गत बाबीचा पार्ट आहे आणि हा फक्त गव्हर्नमेंट कर्मचारी आणि त्यातल्या त्यात जे नॉन इसेन्शियल सर्व्हिसेस ज्याला ते म्हणतात त्या कर्मचाऱ्यांशी निगडीत हा प्रश्न असल्यामुळे याच्यातनं एकच गोष्ट प्रतिबिंबित होती आणि ती महत्वाची आहे आणि ती म्हणजे 250 वर्ष जुनी ही जगाची लोकशाही आहे अमेरिका. आणि अशा लोकशाहीमध्ये देखील कन्सेन्सस सहमती होत नाहीये. हा सगळ्यात कळीचा प्रश्न आहे. अशा लोकशाहीच्या अर्थव्यवस्थेला घरघर लागली आहे. राजकीय ध्रुवीकरण झालंय. तिथं इतकं ते हिंसक वळणाला ध्रुवीकरण गेलंय की डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे साथीदार ज्यांनी कॅम्पेनमध्ये त्यांना मदत केली, त्या क्लार्कची निर्गुण हत्या काही दिवसांपूर्वी झाली. त्यामुळे हे गोष्टी काय दर्शवतात? त्या सगळीकडे ते मिरवतात की आम्ही मानव अधिकारांची उद्गाती आम्ही आहोत, लोकशाहीची संकल्पना आम्ही आणली, जगातल्या सगळ्या गोष्टीचं क्रेडिट अमेरिका घ्यायचा प्रयत्न करते. त्याच अमेरिकेची लोकशाही आज अशा पद्धतीने होत असेल, लोकांना बेसिक सर्व्हिसेस देण्यासाठी सहमती होत नसेल, तर ह्या सगळ्या गोष्टी दर्शवतात की एका मोठ्या लोकशाहीमधला जो अंतर्गत विरोधाभास आहे हो. हा अंतर्गत विरोधाभास जगापुढे येतो. नक्कीच, नक्कीच शैलेंद्र सर. त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता अमेरिका या सगळ्या पार्श्वभूमीवरती काय निर्णय घेतं, आणखी कोणते कठोर निर्णय घेऊ शकतं का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे येत्या काळामध्ये. धन्यवाद सर, तुम्ही आमच्यासोबत जोडले गेलात आणि याबद्दलचं सखोल विश्लेषण केलं त्याबद्दल. आणि आपल्यासोबत जोडले गेलेले होते शिवसेनेचे नेते राजन तेली, त्यांचं सुद्धा आभार. आणि नवनाथ वाघमारे आणि आबासाहेब पाटील, तुमचं सुद्धा आभार. आणि या बुलेटिनमध्ये वेळ झाली आता इथेच थांबायची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा जय महाराष्ट्र.